मित्रांनो, आज एक मोठी परीक्षा, तो म्हणजे कसारा घाट. हो, कसारा घाट पूर्ण केल्यानंतरच आपण शिर्डीत आगमन करू शकतो. चला तर मग सुरुवात झाली कसारा घाट चढण्याची. या क्षणाची सर्वांना आतुरता लागलेलीच असते. आमचेच मंडळ नाही तर मुंबईतील सगळे मंडळ या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतात. आपल्या मंडळातील अमोल भाऊ वाहनांना योग्य ती दिशा दाखवत होते, कारण पालखीला सुखरूप कसारा घाट चढता यावा यासाठी. कसारा घाटात सर्व मंडळी एकत्र असल्याने थकवा जाणवत नाही व रमत गमत आपण कसारा घाट आरामात पूर्ण करतो. कसारा घाटामुळे का होईना, पण मंडळातील सर्व पोरं एकत्र येतात व सर्व मित्रमंडळी एकत्र येऊन नाचत गाजत आपला हा कसारा घाट पूर्ण करतात. कधीकधी अनुभवही फार महत्त्वाचा असतो. म्हणून कसारा घाटात किशोरदादा आणि सांगळे काकांनी अर्धी पालखी चढवली होती. लहान असो किंवा मोठे, सर्वजण कसारा घाट चढताना नाचत गाजत एन्जॉय करत आपला हा कसारा घाट चढत असतात. कधीकधी निशाणी खूप पुढे गेल्याने आपण खूप पाठी राहतो, त्यामुळे पालखीला निशाणीपर्यंत पोचवण्यासाठी आपण धावत ही आपली पालखी निशाणीपर्यंत पोचवतो. मित्रांनो, मग मलाही राहवले नाही व मीही कसारा घाटात पालखी घेतलीच व लवकरात लवकर कसारा घाट पूर्ण करण्याची घाईही होतीच. आज पुन्हा एकदा कसारा घाटात आपल्याला साई दर्शन या पालखीची ग्रेट भेट झालीच. साई दर्शन मित्रमंडळ यांची पालखी नसून यांचा रथ आहे व हा रथ पूर्णपणे चांदीचा बनवलेला आहे व आपल्या मंडळातील अनेक सभासदही साई दर्शन या मित्रमंडळाशी कनेक्टेड आहेत. मग मीही ठरवले, थोडीफार सेवा आपणही करू. तर मित्रांनो, फायनली कसारा घाट पूर्ण आला. आपली पालखी थोडी पाठी राहिली आहे, त्यामुळे मी साई दर्शन या मित्रमंडळाबरोबरच पुढे आलो. कसारा चढता चढता आम्ही घाटदेवी मंदिरात पोचलो व देवी आईचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. घाटनदेवी माता मंदिराच्या बाहेरच ताई काकी हे काकडी विकत असतात व त्या काकडी खाण्यात एक वेगळीच मजा असते बघा. मित्रांनो, घाटन देवीला आल्यावर आपला एक कार्यक्रम होतो, तो म्हणजे काकडी खाण्याचा. सकाळच्या हॉल्टला आम्ही जास्त वेळ थांबलो नाही, कारण पुढे खूप मोठा प्रवास होता. त्यामुळे नाश्ता करून आम्ही पुढच्या दिशेने निघालो. जब मिल बैठे तीन यार तो दुनिया में और किसकी क्या जरूरत. अनेक साई भक्त कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला सेवा पुरवत असतात. चॉकलेट म्हणा किंवा पाणी म्हणा. आपल्या मंडळातील श्याम आज पुन्हा दिसला व तोही अनहोनी पायाने. 4 दिवस सलग तो अनहोनी पायाने ह्या पालखीचा प्रवास करीत आहे.
मित्रांनो, गरमी खूप प्रमाणात होती, त्यामुळे अनेक साई भक्तांनी ग्लुकॉन डी पाणी अशा प्रकारे वाटप केले होते. तेच ग्लुकॉन डी पीत पीत पुढचा प्रवास सुरू केला. अरे क्या गुतुर बुतुर हो रेला आहे माने. चला निघूया. बस याचा श्याम मी निघतो. आताच्या युगात अगदी क्वचित पाहायला भेटणारा असा हा प्रसंग. हो, आता अनेक ठिकाणी गुरेढोरे ही नामशेष झाली, परंतु आज खूप दिवसांनी गुरांना पाहिलं. मित्रांनो 11 वाजलेत आणि आता मजबूत ऊन येत आहे, जे डोकं एकदम गरमागरम होत आहे. तर त्यामुळे आपण आता आपल्या मंडळाची पहिली टोपी घालूया. ओके, नंतर आपला स्टायलिश गॉगल घालूया. हे स्टाईल वगैरे मारण्यासाठी नाही, तर आपली सुरक्षा करण्यासाठी, बाकी काही नाही. चला तर मग निघूया पुढच्या दिशेने. मी पालखीच्या खूप मागे राहिलेलो आणि सोबत कोणही नव्हते, त्यामुळे विचार केला आपला सोबती एकच, ते म्हणजे म्युझिक. मग कानात हेडफोन टाकून मस्तपैकी म्युझिक ऐकत मी आपला पुढचा प्रवास सुरू केला. आजचा दुपारचा हॉल्ट खूप छान होता. मस्त वातावरण छान होतं, थंडगार. पालखी पदयात्रेचा एक फायदा असाही की सर्व मित्र एकत्र येतात व जुन्या आठवणी मोकळ्या करत त्या क्षणांचा आनंद घेत एकमेकांशी संवाद साधत असतात. पालखी पाहताच अनेक लहान मुलं आनंदाने साईबाबांचे आशीर्वाद घ्यायला येतात व माणुसकी हाच खरा धर्म जपून आपण त्यांच्यासाठी छोटी का होईना साई सेवा करावी व हेच लक्षात ठेवून मी आमची साई सेवा केली व माणुसकी धर्म जपला. सगळ्यांना साईराम. चला, आज पुन्हा एकदा आपले जिंदाल दादा आपल्या पालखीसोबत निघाले होते व तेही आमच्याबरोबर या पालखी सोहळ्यात रमले होते व पुरेपूर आनंद घेत आम्ही पालखी घेऊन शिर्डीला निघालो होतो. मित्रांनो, पालखीसोबत चालण्याचा एक वेगळाच आनंद. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला अजिबात थकवा जाणवत नाही व तुम्ही नेहमी एक आशेने शिर्डीच्या दिशेने प्रवास करत असता. पडद्यामागील कलाकार म्हणजेच आपले सेवेकरी हे कधीच थांबत नाही, ते आपली सेवा सुरूच ठेवत असतात. का माहीत नाही, पण जसजसा शिर्डीच्या दिशेने एक दिवस वाढत जातोय तसतसा मनात आनंद भरत चाललाय व खूप उत्साहाने आम्ही शिर्डीच्या दिशेने प्रस्थान करत आहोत. मंडळ जरी वेगळे असले तरी आम्ही सर्व साई भक्तच आहोत. साई दर्शन या मंडळातील भाऊंनी आमची पालखी घेत आम्ही पुढे सरसावत होतो. थोडाफार अतरंगीपणा, थोडाफार खोडकरपणा करत आम्ही सर्व शिर्डीच्या दिशेने निघालो होतो व हीच तर मजा आहे शिर्डीला पदयात्रेतून जाण्याची. मग थोडा वेळ मी ही पालखी घेतली व बाबांचे नामस्मरण करीत आम्ही पुढे शिर्डीच्या दिशेने पायी पायी पुढे सरसावत होतो. व आज आपल्या मंडळातील सेवेकरी बंधूंनी मस्तपैकी गारेगार कलिंगड ज्यूस बनवले होते. मग कलिंगड ज्यूसचा आस्वाद घेऊन मन तृप्त झाले बघा. पालखी पदयात्रेतील एक आनंदाची गोष्ट म्हणजे पालखी पदयात्रेत कोणीच थकलेला नसतो, ना सेवेकरी ना पदयात्री. सर्वजण आनंद घेत हा पालखी सोहळा संपन्न करत असतात व नाचत गाजत ही पालखी आपली शिर्डीच्या दिशेने जात असते. मग पुन्हा एकदा निघालो पुढच्या दिशेने, म्हणजेच पुढच्या हॉल्टला. जो आपला रात्रीचा हॉल्ट आहे तो वरिवडे हे नाशिकमधील एक गाव आहे तेथील आहे.
त्यामुळे पुढच्या दिशेने आम्ही निघालो. जो त्या दिवशी श्वान आपल्यासोबत निघालेला तो आजही आमच्यासोबत आहे. म्हणजे हा एक चमत्कार बोलावा की खेळ काय समजत नाही, तुम्हीच सांगा. पण तो श्वान आजही आमच्यासोबत पदयात्रेत सहभागी आहे. मित्रांनो, फायनली आज आपण आपल्या रात्रीच्या हॉल्टला पोहोचलो. आता थोडं जेवू व त्यानंतर विश्रांती करूया. तर आज रात्रीचे जेवण आहे व्हेज फ्राय राईस, व्हेज मंचुरियन सूप, शेजवान आणि म्हैसूर भात. चला जेवूया आणि डायरेक्ट उद्या भेटू आपण. तर आज जेवून झालंय मित्रांनो, आता सर्व विश्रांतीही करत आहे. तर आपल्या आजचा 4थ्या दिवसाचा व्लॉग आपण इथेच संपूया व उद्या भेटू. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या ह्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.